सावली, हे बघ, जो काय त्रास होतोय, जी काय भीती वाटतेय, ते सगळं सगळं मोकळेपणाने बोल. मन मोकळं केलंस तर तुलाच हलका वाटेल सावली. सारंग सर जोपर्यंत निर्दोष सुटून घरी नाही येत ना, तोपर्यंत मला नाही बरं वाटणार. खरं तर माझंच चुकलं. मी जायला हवं होतं त्यांच्यासोबत. मग हे सगळं घडलंच नसतं ना. सावली, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यावर आपला काही कंट्रोलच नसतो. ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही त्याचा दोष स्वतःला का द्यायचा? आणि आपण सगळे प्रयत्न करतोय ना, माझी खात्री आहे सारंग यातनं निर्दोष सुटेल, नक्की. मला सांगू बाबा, तरी मला ना जगन्नाथजी म्हणाले होते की कायम सारंग सरांच्या पाठीशी त्यांची सावली बनून राहा, ते जिथे जातील त्यांच्या सोबत राहा. मी तसं करतही होते, पण त्या दिवशी मला कळलंच नाही की ते कधी निघून गेले. कितीही म्हणालात ना बाबा, तरी मला माहिती आहे दोष माझाच आहे. मी नाही ऐकलं जगन्नाथजींचं. सावली, तू जशी कच खाल्लीस तर सारंगला धीर कसा येणार? तुला खंबीर राहायला हवं. उद्या कोर्टात तू जेव्हा जाशील तेव्हा सारंगला तू आनंदी, उत्साही आणि धीराची दिसली पाहिजेस. तूच खसून गेलीस तर कसं चालेल? तुला तुला खंबीरपणे उभं राहायला हवं. बाबा, तुम्ही म्हणालात की मन मोकळेपणाने बोल, म्हणून मी बोलले. पण उद्या कोर्टात मी अशी नसेन. उद्या कोर्टात सारंग सरांसमोर त्यांची ही सावली खंबीरपणे उभी राहणार. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आहेच आमची सावली खंबीर.